कणेर संघ आपण आपला 12वा खेळाडू कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। या ठिकाणी प्रवीणजी पाटील उपस्थित होत आहेत। प्रवीणजी भोईर वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत। दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय, मयूर आणि प्रतीक। फिल्डिंग टीम आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या, जेणेकरून तुमच्या गोलंदाजांची नावं मोजून 11 जण आलेत। नक्कीच आम्ही ते डेफिनेटली ऍक्सेप्ट करतोय। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गुरु। इथे मात्र पहिलाच बॉल वरती क्लास शॉट पाहायला मिळतोय। थँक्यू। पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला। फुलटॉस बॉल होता, त्या फुलटॉस बॉल वरती अगदी नजर ठेवली आणि कोऱ्या करकरीत बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, अगदी अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला। षटकाराने इथे सुरुवात झाली आहे। गुरु षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार होतोय। पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, सेकंड इन अ रो, षटकार। काय जबरदस्त पहिल्या दोन बॉल वरती तोडफोड करणारी ती बॅटिंग पाहायला मिळते। रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा पाहू शकाल, फुलटॉस बॉल ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी गोलंदाजाकडनं होते, डेफिनेटली फलंदाज अगदी मनाशी बाळगून असतो की त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवायचं, आणि तेच यावेळेला मात्र दोन्ही बॉल वरती दोन षटकार हे आपल्याला पाहायला मिळालेत। लागोपाठ दोन आले, सायरन वाजलाय, तिसरा सिक्सर येईल का? षटकातील तिसरा बॉल, यावेळेला मात्र युक्ती वापरली गोलंदाजाने। खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल होता, यॉर्कर लेनचा वापर केला। बॉटमहँडच्या सहाय्याने अगदी या चेंडूला खेळून काढलं। फिल्डर तिथे अगदी होते, चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं। एक रन तिथे कंप्लीट होते आणि या एक रनच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आहेत आकाश पाटील। इथे मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय, जागा बनवली, चेंडूला खेळलं, परंतु आउटफील्डची मिळणारी साथ तिथे काहीतरी मॅजिकल ही गोष्ट तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाली। आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तर अगदी चांगल्या पद्धतीने तीन धावा पाहायला मिळाला। धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा। पहिले 4 बॉल आपण पाहिलं तर चारीच्या चारी बॉल फलंदाजांच्या नावे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावांची लयलूट इथे पाहायला मिळते, जबरदस्त वा क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय। 6 षटकार। वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, परंतु तो प्रयत्न देखील हाणून पाडला फलंदाज मयूरने। काय जबरदस्त अप्रतिम फटका। इथे मात्र पुन्हा एकदा जागा बनवली, लॉंग ऑफचं क्षेत्र ज्या वेळेला निवडलं, बीट केलं फिल्डरला। याही वेळेला षटकारानं झाली आहे षटकाची समाप्ती। डीजे धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषक 2025-26 मध्ये। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय माऊली तलावपाडा बी या संघाची 28 झाली आहे। मयूर पाटील आणि प्रतीक पाटील अक्षरशः आपण पाहिलं, स्पेशली मयूरला आपण पाहिलं तुटून पडला पहिल्या षटकात गोलंदाज गुरुवरती 28 रन त्यांना मात्र
एकत्रित केले. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती वैभव. काय जबरदस्त अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 4 षटकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले मयूरच्या बॅटमधून. षटकातील पहिला बॉल वैभव घेऊन तयार. इथे मात्र फुलर लेनचा बॉल अप्रतिम कॉन्फिडंट फटका इथे पाहायला मिळतोय. हा देखील षटकार. धन्यवाद. हा तर माझा रुटीनचा खेळ आहे. हे मात्र प्रतीकने देखील यावेळेला मात्र दाखवलं. पायात टाकण्याचा प्रयत्न केला. प्रतीकने मात्र त्या लेंथला ओळखला, पिक केला आणि चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळालाय. बॅकफुटला गेले, फटका फसतोय की काय फिल्डर. तिथे मात्र विकेट किपर आले होते. इथे मात्र ही नामी संधी निर्माण झाली होती. कारण की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे फटके हवेमध्ये उडतात ती संधी असते क्षेत्ररक्षकाकरता. यावेळेला विकेट किपरने यावेळेला मात्र ही संधी दवडली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आखूड टप्प्याचा बॉल अगेन्स्ट टर्न यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेत होता परंतु झेल काही होऊ शकला नाही. इथे मात्र आपण पाहू शकला तर धावसंख्या आता पुन्हा एकदा फटका तर चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. परंतु फिल्डर यावेळेला 1 2 3 अटेम्प्ट केले आणि इथे यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर झेल हा जो आहे तो सुटला गेलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका अगदी कम्प्लिटली खेळला गेला होता. चेंडू बराच हवेत गेला होता त्यामुळे हा लेफ्टेड स्ट्रोक आपण पाहिलात आणि फिल्डर तिथे आले. ते मात्र वन हँडेड यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. इथे मात्र फक्त षटकारांमध्ये डील करणं हे आम्ही जाणतो आणि तेच प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवले जात आहेत. सुपर क्लासिकल बॅटिंग इथे पाहायला मिळते सकाळच्या सत्रात. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती 44 झाले. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू खूपच बाहेर जातोय. डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलेला आहे वाईटचा. अजित म्हात्रे सरांना आपण पाहत आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. विरल नायर लेग पंचांच्या भूमिकेत. राकेश राऊत सरांना आपण पाहत आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. इथे मात्र पुन्हा एकदा हाफ फॉली करण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र फिल्डर तिथे आहेत. कुठलीही मिस्टेक केली नाही. इथे लागलाय पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. अरे भाई सर नाही शेट बोल शेट. ओ शेट तुम्ही नादच केलाय शेट. ओ शेट तुम्ही नादच केलाय शेट. ओ शेट तुम्ही माणूस. 19 धावांची एक उपयुक्त खेळी इथे पाहायला मिळाली प्रतीकच्या बॅटमधून. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झाले हार्दिक. पहिला धक्का देण्याची किमया वैभवने मात्र साध्य केली. इथे मात्र जबरदस्त आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले आहेत. षटकार. 6 धावा. धन्यवाद. थँक्स. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 51. मयूर पाटील काय जबरदस्त क्लास बॅटिंगचा नजराणा पेश त्यानं आतापर्यंत केलेला आहे. 5 बॉल त्यानं खेळलेत. 25 ची खेळी 25 धावांची खेळी मयूरच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालाय. प्लीज बॉलर्स नेम कळवायचा आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे अविनाश. अवघ्या 2 षटकांमध्ये 50 धाव्या बोर्डावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग केली आहे. ते मात्र पहिलाच बॉल फेस करताना आपण पाहू शकाल तर या चेंडूला खेळलाय. चेंडू जातो ऑन साईडला. 1 धाव तर कंप्लीट केले. या 1 रनने आपण पाहू शकाल मयूरचा जर आपण पाहिलं तर इरादा होता दुसरी धाव घेण्याचा परंतु हार्दिकने त्याला मना केलं. कारण की रिस्क उचलली. एखादा रनआउट झाला तर डेफिनेटली मोठा धक्का हा बसू शकतो
आणि त्याच्याचमुळे एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागलं. 52 धावा या बोर्डावरती लागल्या षटकातील. दुसरा बॉल यावेळेला मात्र आपण पाहतो डाऊन द लेग हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. वाईटचा संकेत पंचांच्या माध्यमातून आलाय आणि वाईटच्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 54 धावा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जाणता राजा चषक खार्डी. षटकातील पुढील बॉल, टॉस बॉल इथे मात्र मिस केलंय. बिग हिट करण्याची पुन्हा एकदा नामी संधी पाहायला मिळाली. बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये चेंडू लागला. त्यानंतर आपण पाहिलं तर मागच्या बाजूला चेंडू गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. या 1 रनच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता होत्या धाव फलकावरती 55. षटकातील तिसरा बॉल, इथे मात्र बॅटची एज अँड टेकन. बिग ब्लो इथे लागलाय. अजून एक धक्का. थँक्यू सो मच. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या विपक्षमध्ये श्रीराम कसराळी बी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 55 झाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय 90 दाखल झालाय मोनिश. इथे मात्र अगदी चांगला बॉल त्याला मात्र खेळून काढलेला आहे. मिड ऑनच्या दिशेला डायरेक्ट हिट ऑन द स्टंप. इट इज गॉन. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सचिनजी भोईर साहेब उपस्थित होत आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. मनोज जी राऊत साहेबांकडनं 2100 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. खूप खूप धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 55 ही आपल्याला पाहायला. धन्यवाद डीजे, थँक्स. माफ करा, 5 गडी बाद झालेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 57. 58 58 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहताय. 90 दाखल झालेला आहे यश. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र अप्रतिम सुंदर फटका. काय कॉन्फिडेंटली खेळलं षटकाराकरिता. धन्यवाद. अगदी मयूर म्हणतोय मी मैदानामध्ये उभा आहे, मी जास्तीत जास्त धावा जमवीन. काय सुंदर बॅटिंग, कलात्मकता. आपण पाहणार आहात श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहणार आहोत आई जीवदानी कसराळी बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की या ओव्हर नंतर आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. काय अप्रतिम डिलिव्हरी यावेळेला मात्र रोहनची पाहायला मिळाली. अनप्लेबल बॉल, त्याचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं आणि मयूरला यावेळेला मात्र आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने यावं लागलं.
नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्याने दाखल झालेला आहे मैदानात 8व्या क्रमांकावर परेश. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. शेवटच्या 2 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सध्या जर आपण पाहतोय अगदी मजबूत स्थितीमध्ये माऊली तलावपाडा बी हा संघ पाहायला मिळतोय. 64 धावा या धाव फलकावरती लागल्यात. षटकातील 5वा बॉल रोहन घेऊन तयार. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना फक्त मनगटाच्या सायन आपण पाहू शकला. चेंडूला खेळला, फिल्डर तिथे तैनात होते. कुठली चुकी फिल्डरने केली नाही आणि इथे लागलाय अजून एक धक्का. विकेट डाऊन. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. 7 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 64. आता शेवटचा बॉल फेस करण्याकरिता हेमंत दाखल झाले. शेवटचा बॉल मात्र अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. बॅटची खालची कडक लागली गेली. त्यानंतर फिल्डर तिथे आले. चांगली फेकी आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागली आहे. माऊली तलावपाडा बी या संघाची 65 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहावं लागेल. चला तत्पूर्वी आपण जाऊया टॉसच्या दिशेने, जिथे धनंजय पाटील आमचे साथी समालोचक हे जॉईन होतील. आपण टॉस करणार आहोत. 2 संघ आपण पाहताय आहे श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई जीवदानी कसराळी बी. आदरणीय सचिन भोईर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ असे टॉस केला जाणार आहे. एका बाजूने श्री गणेश मोदलपाडा आणि दुसऱ्या बाजूने आई जुदानी या 2 संघादरम्यान टॉस होईल. सचिन भोईर साहेब यांच्या शुभ असे टॉस होणार आहेत. हेड आणि टेल यापैकी म्हणायचं आहे. हेड म्हटलंय मोदलपाडा संघाच्या कॅप्टनने आणि हेड आलाय. टॉस त्यांच्या बाजूने गेलाय. सचिन भोईर साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हावं. टॉस जिंकलात, काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेण्यात आला 4 ओव्हरच्या मॅचमध्ये? आमचे प्लेयर्स घरी आहेत. प्लेयर घरी आहेत म्हणून त्याने सांगितलं की आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला आई जुदानी कसराली या संघाला मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करायचे आहेत. हा पुढचा मॅच मैदानाच्या मध्ये ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर मेन गेटवरती ज्या एंट्री पॉईंटला जे कालही आपण पाहिलं तर खास करून आपल्या 2 ज्या मुली आहेत त्यांच्या माध्यमातून फ्रूट्स या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेऊन आलेल्या आहेत. आपल्याला घ्यायचं असेल तर आपण अगदी पैसे देऊन ते विकत घेऊ शकतायत. त्या ठिकाणी आपण जाऊ शकतात आणि संपर्क साधू शकतायत. धन्यवाद. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूयात मंथन सरांचा. थँक्यू. धन्यवाद धनंजय पाटील. अतिशय सुंदर समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. कोपरी विभागातून बिलॉंग करताना आपल्याला सातत्यानं मात्र विरार विभागामध्ये आपण पाहिलं तर धनंजय पाटील यांना आपण अनेक स्पर्धांमध्ये ऐकतो. चला आता आपण दुसऱ्या डावाकडे जाऊया. दुसऱ्या डावामध्ये आता काय लिहिलंय, काय कहाणी आहे, कशा प्रकारे या रन चेसला आगाज दिला जाईल
ते आता सेकंड इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. 24 बॉलमध्ये 66 बनवायचे आहेत आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आहे गौतम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे मदन. या ठिकाणी मात्र एक स्टॉल लावला गेलेला आहे. फ्रेश अँड हेल्दी फ्रूट्स, फ्रूट सॅलड, फ्रूट ज्यूस अँड फ्रूट परफेक्ट हे आपल्याला पाहायला मिळतं. ते मात्र पहिलाच बॉल आपण पाहू शकाल, कारण की फळं ही मात्र बेस्ट मेडिसिन आहे आपल्या शरीराकरिता. तेव्हा आपण त्या स्टॉलवरती जाऊन त्या फ्रूट्सचा पैसे देऊन जरूर आनंद घ्या. ते आपण पाहिलात तर पहिला बॉल झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 1. हार्दिक पाटील बॉलिंग मार्कवरती. षटकातील दुसरा बॉल, इथे मात्र कमरेच्या वरती हा चेंडू येताना पाहायला मिळतोय. पंचांनी नो बॉलचा इशारा यावेळेला मात्र कळवलाय. या गोष्टी मात्र पंचांकडनं मात्र सुटणार नाहीत. पंचांनी मात्र अगदी योग्य प्रकारे हेरलं. बीमर प्रकारचा चेंडू आणि फलंदाज देखील कॉन्फिडंट होते की आता मात्र हा बीमर बॉल आहे, इथे मात्र डेफिनेटली एक जीवनदान हे मला मिळेल आणि ते जीवनदान यावेळेला मात्र मिळालं. धावसंख्या आपण पाहू शकलात तर 9+1 म्हणजेच 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत, ती देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई जीवदानी कसराळी बी. इथे मात्र टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर टॉस होताना हा चेंडू पाहायला मिळाला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. फ्री हिटचा सिग्नल यावेळेला मात्र पंचांच्या माध्यमातून दिला जातोय, कारण की नो बॉल या अगोदर गोलंदाजाने हाताळला होता. षटकातील फ्री हिटचा बॉल, अगदी चांगला बॉल, तितका चांगला प्रहार मिड ऑनच्या दिशेला. फिल्डर तिथे तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे जर आपण पाहिलं तर टार्गेटचा विचार केला तर खूप मोठं टार्गेट आहे. 66 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, तर इथून मात्र तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धावा जमवणं गरजेचं आहे आणि त्या धावा कशा पद्धतीने बनतील हे माइंडमध्ये फिट देखील करायचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र गोलंदाजाची ताकद हार्दिकची ही पाहायला मिळाली. अगदी ॲक्युरसी जी आहे ती हार्दिकची पाहायला मिळते. योग्य टप्पा, योग्य दिशा आणि तो भन्नाट वेग. षटकातील चौथा बॉल हार्दिक घेऊन तयार ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर टप्पा अगदी योग्य होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा बॉल, इन स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळालाय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. इथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाकरिता मात्र हे थोडंसं अवघड होत आहे. हात खोलण्याचे मोके अजूनपर्यंत दिले नाही आहेत. आत्तापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1-1-1 अशा रन्स आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यात वाईट देखील आपल्याला पाहायला मिळाला, 9 देखील पाहायला मिळाला, म्हणजेच एक्स्ट्राज देखील 2 आतापर्यंत पाहायला मिळाले. फुलर लेनचा बॉल अप्रतिम पिक केलं, षटकाराकरिता खेळून काढलं. 6 धावा. अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के मुझको को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला. थँक्यू. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अतिशय सुंदर टायमिंग, हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला मात्र आपण पाहतोय वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न हार्दिकचा होता. चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांनी वाईड सिग्नल दिला आणि त्यानंतर हार्दिकने पंचांकडे पाहिलं देखील, परंतु हे पंच असे आहेत ना की ज्यांच्याकडे उत्तम दर्जाची क्वालिटी आणि त्यांची नजर अगदी ते योग्य प्रकारे पारखतात आणि ती रत्नपारखी ज्याला म्हटलं जातं आणि तशीच ती नजर विरल नायर सरांची यावेळेला मात्र पाहायला मिळाली. षटकातील शेवटचा बॉल आणि यावेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन. इथे लागला पहिला धक्का.
भारी लय हाय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा जाणता राजा चषक भारी लय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी थँक्यू सो मच. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18. 4थ्या क्रमांकावरती अक्षय नवन्ना दाखल झालाय. एक दडपण यावेळेला मात्र निश्चितपणे पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या टीमवर. ज्या प्रकारची गोलंदाजी होते पहिल्या षटकात हार्दिकने आपण पाहिलं 12 रन मोजले, 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केला. त्यानंतर मयूरला आपण पाहतोय या षटकात पहिल्या बॉलवरती षटकार आला जरूर, दुसऱ्या बॉलवर विकेट. आणि यावेळेला आपण पाहिलं तर खूपच कमरेच्या वरनं चेंडू डोक्यावरनं जाताना पाहायला मिळतोय. नोचा इशारा हा पंचांकडनं हा दिला जातोय. आता मात्र संधी आहे फलंदाजाकरिता, फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाकरिता निर्माण झाली आहे. आता पाहूया कशा प्रकारे या संधीचा स्वीकार फलंदाजाकडनं केला जातो, गोलंदाज कशा प्रकारे युक्ती वापरतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल होता, फटका मिस टायमिंग आहे, फिल्डर तिथे आहे, झेल तर टिपला जाईल परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याकरता देखील वळलेत आणि पाहता पाहता इथे 2 धावा अगदी इझिली या कंप्लीट केल्या गेल्यात. इथे मात्र यालाच म्हणतात की माइंड गेम, क्षेत्ररक्षकाच्या माइंडशी कशा पद्धतीने खेळायचं आणि तेच यावेळेला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या आपण आता पाहताय, धावसंख्या फलकावरती झाली 21. पंधरा बॉल बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल टॉस बॉल होता, अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र होताना पाहायला मिळतं. धावसंख्या आपण आता पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे 22. 22 धावा फलकावरती लागल्यात. आपण पाहत आहात जाणता राजा चषक खाडी. अतिशय सुंदर देदीप्यमान हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे आल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे खाडी गाव आणि त्या गावामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताय. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल नोचा इशारा लेग पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 9+1 अशा या 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. इथून मात्र 2दा मात्र अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळल्यात, तुम्ही यापुढे मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक आहे 1,01,111 आणि ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आहे 50,555 आणि ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आहे 30,333 आणि ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक आहे 20,222 आणि ट्रॉफी. आणि 5वं पारितोषिक आहे 20,222 आणि ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाकरता कॅश प्राइजेस आणि ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता देखील कॅश प्राइजेस आणि ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज करता बायसिकल जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचं हे आपल्याला सिस्टमॅटिक आणि दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळतं. फ्री हिटचा बॉल फलंदाजाकरिता. अतिशय चांगला बॉल, गती परिवर्तन, धीम्या गतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. प्रतीकला आपण पाहताय गोलंदाजी मार्गवरती आणलं गेलंय. ज्या प्रकारची गोलंदाजी मयूरने केली, भीमर प्रकारचे चेंडू हाताळले आणि त्यानंतर त्याला जायबंदी केलं. फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु फिल्डर तिथे आहेत. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर मात्र त्यानं काढली आणि त्याच्याचमुळे मात्र हा कॅच कंप्लीट होऊ शकला नाही. इथे आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झाली आहे 25. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. डीजे धन्यवाद, डीजे थँक्स. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषक खार्डी या स्पर्धेमध्ये.
इथे जर आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 41 धावा, या धावा बनू शकतील का? क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं गेलं तर बनू शकतात, परंतु त्याकरता तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने खेळावं लागेल, एक ध्यास घ्यावा लागेल, ती जिद्द तुमच्या मनाशी तुम्हाला बाळगावी लागेल. इथे मात्र पहिलाच बॉल या ओव्हरचा अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावा. काय सुपर्ब आउटस्टँडिंग फटका इथे पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती या ओव्हरच्या आपण पाहिलं तर नजर ठेवली, जी इक्वेशन अगदी फलंदाजाने मनामध्ये बांधलं की मला आता मोठे फटके खेळायचे आहेत, चांगल्या प्रकारच्या धावा मला जमवायच्या आहेत, आणि तोच प्रयत्न इथे होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 31. षटक क्रमांक 3 यश हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता 35 रन बनवायचे आहेत. कावदेवी कणेर 31-2 अशी स्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती यश. इथे मात्र अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, त्याच्यानंतर आतमध्ये आला हा बॉल, थोडासा खाली राहतोय. बॅट देखील आपण पाहिलं तर फलंदाजांनी अगदी वेगामध्ये फिरवली होती आणि याही वेळेला मात्र त्यांचा इरादा होता की मोठा फटका यावा, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला, गती कमी राखली आणि त्याच्यामुळे ते कनेक्शन हे जुळून नाही आलं. षटकातील तिसरा बॉल लो फुलटॉस बॉल होता. त्या चेंडूला मात्र खेळलंय, मिडविकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, तिथपर्यंत एकच धाव ही पाहायला मिळते. इथे मात्र सिंगल आणि डबलला काढून काही होणार नाही, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ते आपल्याला प्रकर्षानं आता जाणवत आहे, कारण की 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. लो फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक तर घेते, दुसराचं कॉलिंग, मिसफिल्ड, खराब फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळते. 3 धावा. जिथे सिंगल होती तिथे डबल काढले आणि जिथे 2 होत्या तिथे आपण पाहिलं तर तिसऱ्याचा देखील प्रयत्न झाला आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली. या 3 धावांच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 35. 8 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर निश्चितपणे या मॅचमध्ये एक रोमांच आपल्याला पाहायला मिळेल. आता गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार यश. 8 बॉल 31 रन. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. उंची गाठली आहे, लांबी गाठेल का नाही? हो, यावेळेला मात्र षटकार. नहीं मालूम है तो सुन, मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा, लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा. धन्यवाद डीजे यशवंत. अतिशय सुंदर गीत या वेळेला मात्र पेश केलं गेलं. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक करणारा मेसेज गोलंदाजाला फलंदाजाने दिलाय. यावेळेला मात्र अगदी वेगवान हा चेंडू टाकलेला पाहायला मिळतोय. विकेट किपर बीट होत आहेत, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. वाईट +1, 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 43. आता 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 23 रन. ते मात्र अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. फिल्डर तिथे येतात, 1 रन घेतले. चांगला थ्रो यावेळेला मात्र पाहायला मिळतोय आणि यावेळेला मात्र कलेक्शन देखील योग्य प्रकारे झालं आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. मोहब्बत करनी है, हमने मोहब्बत की है, इस दिल के अलावा किसी से भी ना हमने इजाजत ली है. हुनर
है ये भी इश्क का, किसी किसी को आता है, जान लुटा के दुश्मन की हमने हिफाजत की है। बात करते हैं हजारों, है तजुर्बा हमें यारों, बात करते हैं हजारों, है तजुर्बा हमें यारों, ऐसी है बांध लूं मुझ पे वो झूमे जो पठान मेरी जान से महफिल ही। धन्यवाद. इथे जर आपण आता पाहिलं तर सामन्याची स्थिती जर आपण जाणून घेतली तर येणारे चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 22 धावा बनू शकतील का, अजून हे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज कार्तिक. 6 बॉल आणि 22 रन. चला जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार कार्तिक. अतिशय चांगला बॉल यॉर्कर यावेळेला मात्र जरूर केलाय. त्या बॉलला पिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन जुळून आलं नाही आणि त्याच्याचमुळे हा डॉट चेंडू पाहायला मिळालाय. आता येणारे चेंडू 5 आहेत आणि 5 मध्ये बनवायचे आहेत गावदेवी कणेर या संघाला 22 रन. षटकातील दुसरा बॉल. यावेळेला मात्र चेंडू खूप बाहेर जातोय. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणलेत म्हणजेच वाईटचा सिग्नल येताना इथे पाहायला मिळतोय आणि या वाईटच्या साह्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 45. अजूनही चेंडू बाकी आहेत 5 आणि 5 मध्ये बनवायचे आहेत 21. 5 बॉल 21 ची आवश्यकता. अतिशय चांगला बॉल. इथे मात्र गती कमी राखली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर बॅट अगदी वेगानं फिरली आणि चेंडू थोडासा उशिराने आला. डॉटची सांगता इथे पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत 21. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे म्हणजे 4 षटकार जरी आले तरी पण 1 रनने तो पराभव होऊ शकतो आणि इथे मात्र आपण पाहू शकला तर अगदी योग्य गोलंदाजी ही पाहायला मिळते. परंतु षटकार खेचण्याची संधी यावेळेला मात्र गोलंदाजाने कुठलीही दिली नाही. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 20 रन हे बनवायचे आहेत. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई जीवदानी कसराळी बी. 3 बॉल आणि 20 रन. सांताराजा चषक खार्डी. अगदी डिसिप्लिन काय असतं क्रिकेटमधलं ते इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल आणि यावेळेला मात्र आपण पाहताय विकेटचं पतन. थँक्यू डीजे धन्यवाद. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलमध्ये 20 रन्स हे अजूनही बनवायचे आहेत. इथे मात्र टप्पा पडला आणि अगदी लेग स्टंपच्या वरनं हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. आता फक्त एक फॉर्मॅलिटी या सामन्यातली बाकी आहे. आणि या बॉल नंतर औपचारिकता जी आहे ती देखील आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी शेवट गोड होताना पाहायला मिळाला. चौकाराची मोहर तिथे शेवटच्या बॉलला लास्ट बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे आपण पाहिलं तर विजयावरती शिक्कामोर्तब करताना संघ आपल्याला पाहायला मिळाला माऊली 11 तलावपाडा